नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी ते देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. आज त्यातला शेवटचा भाग, अंतिम भाग सुरू करते. बहिणाबाईंना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्या दृष्टीत त्यांना मागील 12 जन्मांची माहिती दिसू लागली. ती सारी माहिती त्या अभंग रूपानं सांगू लागल्या आणि विठोबा लिहून घेऊ लागले. त्यांना सर्व जन्म स्त्रीचेच लाभले होते. आपण कोण होतो, कोणत्या जातीत जन्म झाला, गावचे नाव काय होते, आई वडील कोण होते, त्यांची नावं काय, विवाह झाला की नाही, पतीची नावं काय, मुलं, 13व्या जन्मातील विठोबा पूर्वीच्या प्रत्येक जन्मात कोणत्या रूपात होता, कोण होता, प्रत्येक जन्मात किती आयुष्य लाभलं, प्रत्येक जन्मात त्यांची परमार्थिक कृती कशी वाढत गेली. बहिणाबाईंनी हे सारं संगतवार सांगितलं. त्या जन्मातील गावांची नावं, त्यांची नावं त्या काळाप्रमाणेच होती. सारे जन्म या देशातच झाले. महाराष्ट्रातील 6 पुरुषांची नावं केदार, सात्विक, वर्धमान, धर्मदत्त, कौशिक, गोकर्ण अशी होती. आणि सगुणा, रूपमती, भामिनी, वारुणी, हेमवती, सौजन्या, हेमकला ही त्यांची पूर्वजन्मीची नावं होती. त्या म्हणाल्या, 13 जन्मांपूर्वी 8वे समस्त परी तैसा हेत नाही मज. कारण बहिणी म्हणे, देवकृपा करी जेव्हा सर्व हिते तेव्हा कळी म्हणे. बहिणाबाई म्हणाल्या, विठोबा आता फक्त 16 प्रहरांचं माझं आयुष्य राहिलं आहे. माझे पूर्वीचे 12 जन्म तुला सांगितले. खरं म्हणजे माझा मृत्यू मला 18 दिवसांपूर्वीच कळला होता, पण मी बोलले नव्हते. कारण सुनबाईंच्या उत्तरक्रियेसाठी तुला तिकडे जावं लागणार होतं. आता मी जे तुला सांगितलं ते सारं पूर्ण सत्य आहे. बहिणी म्हणे, देव बोलवी जेवाणी, असत्य जो मानी नरकतया. बहिणाबाई म्हणाल्या, विठोबा मी शुद्ध शुक्ल पक्षात दिवसा जाणार आहे, उत्तरायण राहणार नाही. ही थोडी खंत आहे, परंतु तुकोबांसारख्या महापुरुषांची कृपा असल्यावर उत्तरायण येण्याची गरजच काय. त्यांच्या योगानं मला त्यांची योगसिद्धी प्राप्त झाली आहे. प्रपंच विमुक्त झालेल्या मला उत्तरायणाची गरजच काय. विभक्ती, विरक्ती आणि वैराग यामुळे माझी मनोभूमिका शुद्ध झाली असून वृत्ती तदाकार आहेत. शिवाय मला विदेही अवस्था प्राप्त झाली आहे. सद्गुरु वचनी धरुनी अनिष्टा, वासना त्या भ्रष्टा शुद्ध केल्या. बहिणी म्हणे, मना दिले प्रायश्चित्त, आता झाले मुक्त ज्ञानबोधे. विठोबाने विचारलं, आई तुझी आता इच्छा काय आहे. आता निश्चयाने सांगेन निर्धार, झाले निर्विकार मन माझे. बहिणी म्हणे, पुढे नाही हेत स्वरूपी निवांत चित्त माझे. विठोबा म्हणाला, आई एक विचारू का. अवश्य विचार बाळा. आई माझा भावी काळ तुला सांगता येईल. आता मी तुला तेच सांगणार होते. ऐक, या जन्मात तुला पुष्कळ ज्ञानप्राप्ती होईल. नंतर तुला एकाहून एक श्रेष्ठ जन्म मिळतील. नंतर योगभ्रष्ट स्थितीत तुला काही काळ राहावं लागेल. नंतर तुझे 3 जन्म काशीत होतील. पुढील एका जन्मातून संन्यास घेशील. पुढच्या जन्मी वयाच्या 18व्या वर्षी तुला विदेही अवस्था प्राप्त होईल. हाच तुझा शेवटचा जन्म आहे. आई मी धन्य झालो. तुझ्यासारखी आई मला वारंवार लाभली हे माझं भाग्यच. पुढेही तुझं जीवन असेच भाग्योदयाचे होईल. माझा आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे बाळा, सुखी राहा. बहिणाबाई अजूनही भावसमाधीतच होत्या. त्या सांगत होत्या, आपले आपण देखिले मरण, तो झाला शकून स्वानंदेसी. मरणानंतरचे त्यांचे होणारे सारे विधी त्यांना स्पष्ट दिसू लागले. ते सर्व त्यांनी खुलासेवार सांगितले. बहिणी म्हणे, रक्षा झाली त्रिपुटेची, तुकारामसाची कृपा केली. बहिणाबाई एकदम शांत झाल्या. तुकोबांच्या अमृतस्पर्शाने पावन झालेल्या बहिणाबाईंची कुडी धन्य झाली. डोळे मिटले गेले, दोन्ही हात जोडले गेले, श्वास संपला. बहिणाबाई समाधीस्थ झाल्या. आई आई विठ्ठलाने एकदम हंबरडा फोडला.
विठोबांचे दोन्ही हात जोडले गेले. स्फूर्तपणे तो म्हणू लागला, जय देव जय देव जय बहिणाबाई, अंती आरती उजळणी मानस तव पायी. जय देव जय देव जय बहिणाबाई, जय देव जय देव जय बहिणाबाई. चालता पाऊली पंढरीच्या वाटे, ब्रह्मसुख भेटे रोकडेची. मृदुंग गंभीर स्वर देती, हमामा हुंबरी घालती परवडी. होनी उघडी विष्णुदास, बहेणी म्हणे ऐसा आनंद वाटेचा. कोण तो दैवाचा देखी डोळा. सर्व रसिक वाचकांना, श्रोत्यांना, पंढरी भक्तांना बहिणाबाईंची ही असामान्य अलौकिक जीवनकथा समजावी या हेतूने सौ मीनाक्षीताई देशमुख यांनी हा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला अपेक्षा आहे तशाप्रमाणे ते आवडेलच याची मला खात्री आहे. अशा या महान पराकोटीच्या लौकिक जीवनचरित्र असलेल्या बहिणाबाईंना कोटी कोटी सलाम, प्रणाम. आणि मीनाक्षीताई, तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. खूप सुंदर माहिती मला मिळालेली आहे बहिणाबाईंच्याबद्दल आणि माझ्या श्रोतृवृंदाला पण हे नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे. अशाच छानशा लेखमालेसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुन्हा पुन्हा अधिक आणि अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.